बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर या गावामधील अशोक मुळे म्हणजे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व। आमदार सुरेश अण्णा धस यांचे ते खंदे समर्थक आहेत। मागील अनेक वर्षांपासून धस अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुर्शदपूर या गावामध्ये विविध विकास योजना राबवलेल्या आहेत। मागील अनेक वर्ष ते या ग्रामपंचायतमध्ये जनसेवक म्हणून लोकांची सेवा करत आहेत। सध्या देखील त्यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत। गावच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्यांनी अण्णांच्या माध्यमातून सोडवलेला आहे। शालेय जीवनामध्ये आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांना खेळाची मोठी आवड होती, परंतु पुढे मग खेळातील हा नामवंत खेळाडू गावच्या राजकारणामध्ये लोकांच्या आग्रहाखातर दाखल झाले आणि गेली कित्येक वर्ष ते गावकऱ्यांची सेवा करत आहेत। म्हणून अशा या लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या अशोक मुळे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी अशोक पांडुरंग मुळे, मी 1997ला पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि मी त्या ठिकाणी विजयी झालो। आणि मला ती राजकारणाची आवड तर होतीच आणि खेळाची बी आवड होती, परंतु काय कारणास्तव असंच सहजच आपण राजकारणाकडे वळालो आणि त्या ठिकाणी आज तक आहेत मी ह्या ठिकाणी काम पाहतोय। तसेच त्या टायमाला निवडून आल्यानंतर आमचे डॉक्टर साहेब सरपंच झाले 2007ला, मी उपसरपंच झालो। परत 2012ला डॉक्टर साहेब परत सरपंच झाले, मी परत उपसरपंच झालो। परत 2015मध्ये अण्णांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मी सरपंच झालो आणि 2016मध्ये मी पोटनिवडणुकीमध्ये पंचायत समिती आष्टी या ठिकाणी लढवली आणि त्या ठिकाणी निवडून गेलो। आणि असंच 2017मध्ये सगळं त्या ठिकाणी परत एकदा पंचायतीला मी अजून निवडून गेलो आणि 2022ला माझे सौभाग्यवती शालनताई मुळे या 2022मध्ये सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणजे जनतेतून सरपंच म्हणून या ठिकाणी भरघोस मताने निवडून आलो 2022ला आणि असा हा माझा प्रवास आहे। डॉक्टर जालिंदर वांड्रे, उपसरपंच मुर्शदपूर कासानी शिंदेवाडी ग्रामपंचायत। मी 1997 पासून या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून, त्याच्यानंतर 2 टर्म सरपंच म्हणून आणि सध्या विद्यमान उपसरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचं काम करतोय। त्याचबरोबर राजकीय अगोदर मी म्हणजे सामाजिक आवड असल्यामुळे नंतर मी थोडंसं राजकारणाकडे वळालो आणि राजकारण करताना प्रत्येक गोष्टीत आपल्या मनात जे काही गोष्टी आहेत त्या आपण कशा पद्धतीने करायच्या हे एक विश्वास मनात ठेवूनच या ठिकाणी मी काम करत आलो आणि तो विश्वास, स्वतःचाच विश्वास मी स्वतः संपादन करून या ठिकाणी मी यशस्वी झालेलो आहे। न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही आत्ता आहोत आष्टीपासून अगदी किंवा आष्टीच्या हृदयात सामावलेलं एक गाव, ग्रामपंचायत मुर्शदपूर कासानी। या ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत अशोकजी मुळे। त्यांच्या सौभाग्यवती सौ शालन अशोक मुळे या गावच्या सरपंच आहेत। आपण सरपंच प्रतिनिधी अशोक मुळे यांच्याशी संवाद साधूया। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तुम्ही अगदी सरपंच प्रतिनिधी आहात, सामाजिक तुमचं कार्य खूप मोठं आहे। एक विचारावं वाटतं की आत्ता ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे, तुमचे सौभाग्यवती सरपंच आहेत, परंतु राजकारणामध्ये येण्याअगोदरचं अशोक नाव कसं होतं? राजकारणामध्ये पाहिलं तर मी कॉलेजला असतानाच त्यापासूनच आहे। कॉलेजला असताना आमचं मित्राचं संघटन होतं आणि मी एक खेळाडू असल्यामुळं आणि माझा मित्र खूप मोठा असल्यामुळं मी आज ह्यापर्यंत पोहोचलो। असं म्हणतात की खेळ माणसाला बरंच काही शिकवतो, नाही का?
आणि कॉलेज जीवनामध्ये खेळाची आवड होती, कोणत्या खेळाची आवड होती? मी फुटबॉल प्लेअर होतो आणि क्रिकेट दोन्ही एकाच वेळी? दोन्ही एका शाळेत असताना कॉलेजला असताना. फुटबॉल आणि क्रिकेट अशोकजी हा सांघिक खेळ आहे खरं तर. हो आणि एकाला खेळून उपयोग होत नाही, म्हणजे ती टीम खेळली पाहिजे. टीम खेळ. तर खेळत असताना जे टार्गेट असतं आपल्यासमोर, त्यात आपल्याला अमुक लेवलला जायचं आहे, तुमचं टार्गेट काय होतं? टार्गेट आमचं एकच, खेळाडूंनी खेळायचं आणि आपलं ध्येय म्हणजे आपण संघ विजय कसा होईल त्या दृष्टीने आम्ही भरपूर मेहनत घ्यायचो, सराव करायचो. खेळाच्या माध्यमातून तुम्ही जे मित्र परिवार जोडला, जो आजही तुमचा आहे खरं तर मित्रामधले अशोकराव कसे होते? आता ते मित्र सांगू शकतो ना. नाही, ते तुमचा मित्र परिवार सांगा तुम्ही कसं. माझा मित्र खूप मोठा आहे. बरेचसे मित्र असे मी जुळत गेलेलो आहे. त्यामुळं मित्रांच्या माध्यमातून माणूस घडतो खरं तर, नाही का? आणि मित्र असले पाहिजे. मग सामाजिक म्हणजे शिक्षण किती झालं आणि मग त्याच्यानंतर मग नोकरीचा विचार केला का नाही केला? माझं शिक्षण मी BA फर्स्ट क्लास झालं आहे. अच्छा, बरं. त्यावेळेस अनुभव सांगतो तुम्हाला. मी 95 शहराला BA शिकलो आणि बरेचसे आम्ही खेळाडू असल्यामुळं आमचे बरेचसे मित्रांनी की BPED म्हणून एक कोर्स होता, म्हणजे क्रीडा शिक्षक म्हणून. तर आमच्या इथं कॉलेज आहे वरबंदा वैद्यालय, तर तो कोर्स होता कुठला राष्ट्रीयमध्ये BPEDचा. माझ्याबरोबरचे 10-12 खेळाडूचा नंबर लागला तिथं कॉलेजमध्ये. आणि माझ्याबरोबर आणि 3 जण असे होतो की आमचा नंबर लागला नाही. तिथे आर्थिकदृष्ट्या आमची परिस्थिती फार गरीब होती. पण आर्थिकदृष्ट्या म्हणण्यापेक्षा त्यावेळेची जी परिस्थिती असते किंवा आपल्याकडे पैसे नसणे किंवा मार्गदर्शन कमी पडणे, नाही का, या गोष्टीमुळे तिथपर्यंत जाता आला नाही. मग ज्या वेळेला BPED नाही करता आलं, मग पुढं जे होतं BA नंतरचा विषय म्हणजे अगदी नोकरी करणे, लहान मोठा उद्योग करणे किंवा मग सामाजिक कार्य करणे. मग सामाजिक कार्य करतो त्याला मग आर्थिक लागतं, नाही का? हो. कारण समाजसेवा करायची पण अगदी त्याला मग कमीत कमी चार पैशांना खिशात पाहिजे. तर मग समाजसेवेची सुरुवात कशी झाली? समाजसेवेची सुरुवात अशी झाली, इकडे BPEDला ॲडमिशन मला मिळालं नाही आणि असं झालं की ते 1997ला ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं. आणि तशी आवडतं मला पहिल्यापासून. आम्ही शिवसेनेत काम करत होतो. मी आमच्या ह्या शहराचा उपाध्यक्ष होतो, शिवसेनेचा शाखा ओपन केली त्यावेळेस आपल्या बाळासाहेब ठाकरे सरकार होतं. आणि इकडं जर आमचे सेनेचा जो आलो त्यावेळेस आष्टीकडे. हो, तसं म्हणत बसले ह्या ठिकाणी आमदार कार्यकर्ता नव्हतं, परंतु आम्ही आता युवक असल्यामुळे जास्त आमचं कल तिकडे सेनेकडे राहायचा. आणि त्या माध्यमातून आणि बरेचसे आमचे ग्रुप मोठा असल्यामुळे मित्र कंपनीचा असंच चाललं. असं विषय आलं 97ला आणि मी माझा स्वतःचा पॅनल तयार केला आणि 97ला वयानंतर मी निवडून आलो. मला असं वाटतं की आपण चांगलं काम केलं, चांगले वागलो तर लोक आपला स्वीकारतात, नाही का? हो. मागच्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य, आता सरपंच प्रतिनिधी हा प्रवास आहे तुमचा. तर मोर्शदपूर ही जी मोठी प्रोसेस अजून तो प्रवास आम्हाला ऐकायचा. मी तुम्हाला सांगतो, 97ला निवडून आलो का 5 वर्ष बरोबर. त्यानंतर मला आमदार सुरेश आनंद साहेबांनी एक ब्रेक दिला थोडा, एक 5 वर्ष. त्यानंतर परत मग 2007ला आम्ही दोघं पण उभं राहिलो आणि निवडून आलो परत. हो, 2007 पासून कंटिन्यू आतापर्यंत म्हणजे मी आहे. मी 10 वर्ष 8 वर्ष उपसरपंच होतो. उपसरपंच 8 वर्ष सरपंच होते. उपसरपंच आणि सरपंच प्रतिनिधी हा प्रवास आहे. हो. पण आम्हाला ऐकायचे की डॉक्टर वांडरे साहेबांनी दोघांनी मिळून या भागातील लोकांसाठी आपण जी कामं केली आहेत म्हणजे माननीय अण्णांच्या माध्यमातून आम्हाला ती कामं ऐकायची. आता डॉक्टर साहेबांनी आम्ही आता आपण जिथे बसलो हे आमचंच समजा मेहनतीचं फळ आहे आणि आम्ही सुरेश अण्णादास यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चालवतो. आज मला 25 वर्ष झाली. आपला पक्ष म्हणजे सुरेश अण्णादास आहे. तसं आहे, दुसरा पक्ष नाही असं आहे. आणि मग आम्ही इथं बसलो, आम्ही दोघं कष्ट केलं आणि आमचं जे मुर्शिदपूर शहराचा पाण्याचा प्रश्न होता आम्ही सुरेश अण्णादास यांच्या माध्यमातून 100% आज सोडवला आहे. म्हणजे एक 5-5.5 कोटीची योजना आम्ही आता कार्यान्वित झाली आमची 5-4 वर्ष. विधानसभा मतदारसंघातील विद्यमान विधान परिषदेचे आमदार
सुरेश अण्णा धस हो. हे फक्त तालुक्यापुरतेच नाही त्या मतदारसंघापुरते नाही. नाही, अख्ख्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राला माहिती माहिती आहे. आहे. आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. आणि अण्णांचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाला देत राहणे नाही का, कार्यकर्ते जपणे. हो हो. अण्णांच्या माध्यमातून आणखी सध्या तुम्ही सौभाग्यवती सरपंच आहेत, आपण सरपंच प्रतिनिधी आहात, डॉक्टर साहेब बोलला जातात, पुढील काळामध्ये आणखी काय करायचं नाही? आता आमचा पाण्याचा प्रश्न तर मिटलेला आहे आणि पुढील काळात जे आमचं मुर्शिदपूर शहराचा विकास आहे, कासरी, त्रांबक, ग्रामपंचायत, सिद्धवाडी एक आहे गाव अजून. शिदवाडे आम्ही आता आमचा रस्त्याचा प्लॅन भरपूर चालला आहे. आत्ताच दस साहेबांनी आम्हाला 2.5 कोटी रुपयाचे रस्ते आता चालू करायचे आम्हाला ह्या 10-15 दिवसात लगेच. आणि रस्त्याचं थोडं आमची ही आहे खंत आणि आम्ही ह्या पुढील काळामध्ये रस्ते जसे आष्टी शहराचा विकास रस्त्याच्या बाबतीत झाला आहे तसं आमच्या मुर्शिदपूर शहराचा विकास आम्ही करणार आहोत. एक विचारते, त्या काळामध्ये जर BA झाल्यानंतर खेळाडू होता हो. तुम्ही, BPA नंबर लागला असता, क्रीडा शिक्षक झाला असतात, प्राध्यापक किंवा शिक्षक, तर राजकारणात आला असता का? नाही मग नाही. न- कारण नसता. की आपण क्रीडा शिक्षक झाला असतो तर 100% कुठेतरी आपलं मैदानावर राहिला असतो. मैदानावर राहिला असतो. शिक्षक ते नाद होता आमचा. आता तुम्हाला पाहता आमचे कड्याचे 2 मित्र आहेत, मुस्ताफ पानसारे, डॉक्टर मुसफ म्हणजे प्राध्यापक आहेत, जमीर सर. आम्ही एकत्र खेळलो एका बँकचे. आज ते दोघं प्राध्यापक आहेत. आमचे दादू सर म्हणून आहेत, माझे मित्र. खेळाचं मैदान, लाल माती, या सगळ्या गोष्टीची आवड होती आणि खेळाच्या मैदानातून डायरेक्ट राजकीय मैदानात आला, तर काय दोन्हीमध्ये काय फरक पडतो नेमका? नाही काय फरक नाही काही तसं पाहिलं त्यावेळेस तर ती वयच खेळाचं असतं, बरोबर. आणि आता कालांतराने जसं जसं वय हे होत चला तसं तसं आपले विचार पण बदलतात. मैदान कोणतं असं ते जिंकलं पाहिजे. जिंकलं पाहिजे. मला असं वाटतं राजकीय आता मैदान आहे हो. आणि हे मैदान तुम्ही जिंकलेलं आहे बऱ्यापैकी, नाही का, चांगली कामं करतायत. परत या ठिकाणी विचारावंसं वाटतं की आपली ग्रामपंचायत आदर्श असाही प्रत्येक सरपंचांना वाटतं, नाही का, तर तुमच्या दृष्टीने काय आहे? आम्ही ह्याच्या अगोदर आमची ग्रामपंचायत 2008-9ला आपण जे निर्मलग्राम पुरस्कार आम्ही पटकावलं होतं. अभिनंदन त्यासाठी. हो धन्यवाद. आणि ते ग्राम पुरस्कारानं आम्ही पूर्ण गाव हा वरून दिल्लीच्या इकडच्या तिकडच्या टीम यायच्या, सगळं आमचं हे व्हायचं, समजा बघायचं सगळं आणि त्यांना सहकार्य करायचं. त्यानंतर आम्हाला निर्मलग्राम पुरस्कार राज्यपाल शास्त्री एकूणच आतापर्यंत संभाजीनगरला ते प्राप्त झाले. एकूण आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. हो हो हो. पाहिलं आपण की शालनताईमुळे या मुर्शिदपूर कासारी या ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत, त्यांचे पती अशोकजी मुळे आणि डॉक्टर जानेंद्र वांद्रे ही सगळी मंडळी खूप चांगलं काम करत आहेत आणि चांगलं काम केल्यानंतर कौतुक केलंच पाहिजे. अगदी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना अगदी शुभेच्छा. आपण आणखी चांगलं काम करावं. निश्चितपणे साधलेला संवाद तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.